पाठवलंय? मी काय शंका घेईन का रे तुमच्यावरती? तुम्हाला आई वडिलांनी पाठवलं ना शाळेत, मी मान्य केलं का नाही? केलं का नाही मान्य? मला कुणी पाठवलं माहिती की तुम्हाला? मला ज्ञानदेवांनी पाठवलं. कुणी पाठवलं? मग तुम्ही हे मान्य करणार का नाही मी माऊलीकडून आलो म्हणून? जर तुम्हाला आई वडिलांनी पाठवलं मी मान्य करतोय, मग आम्हाला ज्ञानदेवांनी पाठवलंय तुम्ही मान्य करणार का नाही? तर मित्रांनो, आम्हाला कुणी पाठवलंय तुमच्याकडे? तर माऊलीने आम्हाला तुमच्याकडे पाठवलं. का पाठवलं? ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळ खूप मोठी शाळा आहे. त्या शाळेचे संस्थापक होते घोलप सर. आता काही वर्षापूर्वी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालं योग. गुंडे सर खरोखर योग आहे. ज्या वेळेस मला लोहगावला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याच दिवशी घोलप सरांची जयंती होती. आणि तेच तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं काहीतरी ओळख देण्याच्या उपक्रमाचं संबंध आहे, काहीतरी नातं आहे. हे नक्की आहे की ज्यावेळेस लोहगावला बोलवलं त्यावेळेस घोलप सरांची जयंती होती. आणि त्या घोलप सरांनी स्वतःचे सगळे जमीन जुमा विकून त्या काळामध्ये शाळा सुरू केल्या. आज शाळा मोठं वर्ष झालेला आहे. पण ह्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये अनेक महान आत्मांनी काम केलंय. तुमचं शिक्षण व्हावं, तुम्ही चांगले घडावे, याच्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये या संस्थेचं खूप मोठं काम. आणि मित्रांनो, आम्हाला आनंद आहे या व्यासपीठावर आम्ही अनेक वेळा येऊन गेलो. आमचे नेते होते, आमचे मार्गदर्शक होते, आमचे पालक होते, प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांच्यामुळं आम्ही यावेळेस इथं लोकल विद्यालयामध्ये बराच वेळ आले. हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला खूप मोठा इतिहास आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिक्षकांना समाजामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पुणे जिल्ह्याचा शिक्षण मंडळाचा शिक्षक जेव्हा गावात जातो तर गावातले लोक त्याला नतमस्तक होतात, नमस्कार करतात. कारण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जी शिक्षक असतील, ती बंधू असेल, ती भगिनी असेल, साईताई, अजूनही वडगाव शिरीमध्ये चला. आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं गावात जर एखादा शिक्षक गेला तर घरातले लोक पूजतात, गुरुजी या ना आमच्या घरी, या हो बाई आमच्या घरी या. एवढं मानाचं स्थान या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आदरणीय सर्व शिक्षकांना आहे. कारण आम्ही पाहतोय ही 4थी शाळा आहे ह्या उपक्रमामध्ये सहभागी होणारी. या शाळेच्या शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तुमची व्हिलिटी जास्त आहे. तुम्ही शिक्षक बनतो जिथं जिथं काम करायला जाता तिथं एकीने काम करता. आणि एकीने काम करणारे जे शिक्षक आहेत ते एका मोठमोठ्या कुटुंबातले तुम्ही लोक आहात. चांगल्या कुटुंबातून तुम्ही शिक्षणाचा वसा आणि वासा घेऊन तुम्ही कामाला आलाय. नोकरीचं निमित्त वेगळं आहे, परंतु तुम्ही सर्वजण आदरणीय शिक्षक बंधूंनी आणि भगिनी ह्या मोठमोठ्या कुटुंबातल्या आहेत. ह्या साहित्याहीच आहेत, साध्या आहेत का? एका देशाचं नेतृत्व एका काळी करणाऱ्या यशवंतराव गडसांच्या त्या मुली आहेत. म्हणजे असे लोक पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये काम करतात. आणि हा जिल्हा शिक्षण मंडळाचा वटवृक्ष आज सगळीकडे पसरलेला आहे. वडगाव शिरीमध्ये एका महिन्यापूर्वी उपक्रम सुरू केला, सुंदर केला. तिथं जगताप सरांनी आणि शिंदेतांनी इतका सुंदर उपक्रम केला. ज्यांना गरज आहे त्यांना हे देण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि इथं माऊली आले. इथं माऊली का आले त्याला काही कारण आहे. माऊलीला काहीतरी वाटतंय म्हणून इथं आले. हा उपक्रम म्हणून तुम्ही बघू नका, मी बोलतोय म्हणून तुम्ही बघू नका. आमच्या पाठवणारा हा संत ज्ञानदेव. का ज्ञानदेवांना असं वाटलं की ज्ञानदेवाला 750 वर्ष झालेले जीवनाला आणि 750 वर्षानंतर त्याच्या मनामध्ये भूमिका आलेली आहे की मला जायचंय, मुलांना काहीतरी मला शिक्षण द्यायचंय. 750 वर्ष हा ऐतिहासिक दिवस आहे. आज तुम्ही शिक्षक बंधू भगिनी तुमचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे. कारण ज्ञानदेवाला जन्माला 750 वर्ष झाली. त्या काळामध्ये अनेक कीर्तनकार झाले, अनेक प्रवचनकार झाले, अनेक प्रवचनकार झालेले, अनेक पद्धतीने प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचं महत्व, हरिपाठाचं महत्व कीर्तनातून सांगितलं. पण त्यावेळेस ज्ञानदेवाला असं वाटलं वयाच्या 17व्या वर्षी मी लिहिलेले साहित्य, हे साहित्य 70च्या लोकांच्या समोर जातं, ते प्रवचनातून जातं, ते कीर्तनातून जातं. ज्ञानदेवाला 750 वर्षानंतर असं वाटलं की दुःखी आहे. ज्ञानदेव दुःखी वाटले. का दुःखी वाटले? मी 17व्या वर्षी लिहिलेलं साहित्य, मी 17व्या वर्षी लिहिलेलं साहित्य
हे 70चं वंश सगळं जातंय, त्याला मनोरंजनाकडे जातंय. ज्ञानदेव तिथं दुःखी वाटले, कारण ज्ञानदेव म्हणतात मी अत्यंत सत्याचा कल्प केला, सत्याचा जप केला आणि म्हणून ईश्वरानं माझ्या हातून एक ज्ञान लिहून घेतलं, हे साहित्य लिहून घेतलं. ते 17व्या वर्षी, ते 17व्या वर्षाच्या मुलांसाठी आहे. आणि दुर्दैवाने हा प्रवचनातून चाललंय, हे कीर्तनातून चाललंय, हे अभंगातून चाललंय. म्हणून ज्ञानदेवाची भूमिका आहे समजून घ्या. आदरणीय शिक्षक बंधू भगिनीने, हा उपक्रम आमचा नाही, आमचा रोल याच्यामध्ये काही नाही, आमची भूमिका याच्यामध्ये काही नाही. ज्ञानदेव आम्हाला प्रवृत्त करतात, उठा आणि ह्या मुलांना तुम्ही काहीतरी द्या. का वाटतं ज्ञानदेवांना? ज्ञानदेवांनी जे केलं ते 17व्या वर्षी आणि 750 वर्षापूर्वी केलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवांना वाटतं ह्या मुलांना मी दिलं पाहिजे, ह्या मुलांना मी घडवलं पाहिजे, ह्या मुलांना मी उत्तम जीवन दिलं पाहिजे, यांना मी संस्कार केले पाहिजे, यांना आध्यात्मिक बैठक दिली पाहिजे. हे ज्ञानदेवांच्या भूमिकेतून आम्ही इथं आलो. आमचा ह्या उपक्रमाचे काही संबंध नाही. आम्हाला इतकं ज्ञान नाही की ज्ञानदेवांचं साहित्य आम्ही दारोदार घेऊन फिरावं, एवढी ताकदही आमच्या बरोबर नाही. पण ज्ञानदेवांना असं वाटतं मुंड्यातल्या ह्या मुलांसाठी आम्ही द्यायला पाहिजे. कारण ही मुंड्यातली मुलं महाराष्ट्रातली नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातली मुलं इथं बसलेली, वेगळ्या प्रांतातली इथं मुलं येऊन बसलेले, त्या मुलांना मला घडवायचंय, ही ज्ञानदेवांची भूमिका. म्हणून ज्ञानदेव या ठिकाणी येतात आणि आज तुमची शाळा 84 का 85 शाळा आहे आणि या मुंड्यातल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विचार करून ज्ञानदेवाने आम्हाला इथं पाठवलं. साधी गोष्ट नाही. ज्ञानदेव आम्हाला प्रवृत्त करतात. आमच्या बरोबर माऊली संस्थान आहे, जे माऊली संस्थान तुम्हाला देण्यात येत आहे. आपली शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाली त्याबद्दल आम्ही आपल्या शाळेचं स्वागत आणि अभिनंदन करतो. की या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे आपण घटक झाला आहात. मुंढवा आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपण निश्चितच गुणवंत विद्यार्थी घडवित आहात. त्याच गुणवंत विद्यार्थ्याला जोड म्हणून आध्यात्मिक बैठक देऊन अध्यात्माच्या माध्यमातून, संत साहित्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व विकास सर्वांगीण होऊन भारताची भावी पिढी ही अधिक संस्कारक्षम विद्यार्थी घडून आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून सार्थ विश्वास आहे. आज का शिक्षण में स्टूडेंट की पढ़ाई अच्छी होनी है, उनके अच्छी सर्विस देनी है. एक शिक्षण के ऊपर ज्यादातर ख्याल सभी संस्थाओं का रहता है, लेकिन ये स्टूडेंट को आध्यात्मिक शक्ति होना चाहिए, ये सुसंस्कृत बनना चाहिए. इसलिए संत ज्ञानदेव ने हमें प्रेरित किया है. इसके पीछे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी है और ज्ञानेश्वर शिक्षण संस्था है, एक चरित्र समिति है, पत्रकार संघ है. 4 साल के पहले आलंदी में ज्ञानेश्वर विद्यालय में 5वीं और 6वीं कक्षा में पढ़ने वाले स्टूडेंट को हरिपाठ का शिक्षण दिया गया. उस शिक्षण के कारण बच्चों की एकाग्रता बढ़ गई. बढ़ने के बाद उनका बिहेव अच्छा हो गया, वो रास्ते में जाने लगे, घर में अच्छे तरह से जाने लगे. यह बदल देख के खुद ज्ञानेश्वर ने हमें प्रेरित करके 8th स्टैंडर्ड के लिए जो ज्ञानेश्वरी में इनके लिए लिखा है, आज तक किसी ने नहीं निकाला, लेकिन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ने वो निकाला कि ज्ञानेश्वरी में बच्चे ने कैसा स्टडी करना चाहिए, स्टूडेंट ने कैसी बात करना चाहिए, स्टूडेंट ने कैसा श्रवण करना चाहिए, स्टूडेंट ने खाना कैसा खाना चाहिए, रास्ते पे जाना कैसा चाहिए. स्टूडेंट के बारे में, ओनली स्टूडेंट के बारे में ज्ञानेश्वरी में ज्ञानदेव ने लिखा है. वो आज तक किसी ने वो ज्ञानेश्वरी से बाहर नहीं निकाला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान के अभी के विश्वस्त जो है और जो राइटर है गेटे महाराज, भगवंत सावंत, ये लोगों ने वो नॉलेज सब निकाला और वो नॉलेज
8 स्टैंडर्ड के बच्चे लोगों को देने का उन्हें संकल्प किया हमारे साथ। 4 साल के पहले जो ज्ञानेश्वर शिक्षण संस्था में प्रोग्राम शुरू होगा, उसका रिजल्ट ऐसा होगा, वो बच्चे लोगों को, स्टूडेंट को मैंने कैसे रहना है, मैंने कैसे जीना है, मैंने रोड पे कैसे जाना है, मैंने टीचर के साथ कैसा रहना है, मैंने श्रवण कैसा करना है, मैंने कैसे खाना खाना है, मैंने माँ बाप के साथ कैसा है, ये संस्कारित जीवन उनको मिल गया। ये देख के आजू बाजू में जो स्कूल्स है, वो वहां के ग्रामस्थ थे, ये बोले ये शिक्षण हमें भी चाहिए। ये ऐसे बोल के आज तक 86 स्कूलों में ये प्रोग्राम स्टार्ट होगा। इसका कारण सिर्फ संत ज्ञानेश्वर चाहते हैं कि मेरा जो एजुकेशन है, मैंने जो ज्ञानेश्वरी में लिखा है, वो एजुकेशन लिखा हुआ ज्ञान मुझे बच्चे लोगों को देना है, मुझे अच्छा स्टूडेंट बनाना है, मुझे अच्छा नागरिक बनाना है, मुझे भारतवर्ष का हर नागरिक सुजान, संस्कारित, आध्यात्मिक नागरिक बनाना है। ये संत ज्ञानेश्वर की भूमिका है। वो किताब में लिखा है, वो किताब बाहर निकाल के जो शिक्षा स्कूल में शिक्षण करते 5वीं 6वीं 7वीं और 8वीं स्कूल में, ये 4 सालों में वो शिक्षण देना है। आज तक 86 स्कूल में गया है। जून में फर्स्ट वीक में ये सब टीचर लोगों की एक कार्यशाला होने वाली है। वो कार्यशाला में सभी वहां के टीचर लोगों ने, हर स्कूल के टीचर लोगों ने वो सिखाना है बच्चे लोगों को। हर शनिचर को वो देना है, 1 घंटा देना है, और हफ्ते में 1 दफा हरिपाठ को देना है। बस एजुकेशन को कोई धक्का नहीं, शिक्षक लोगों को टाइम को कोई धक्का नहीं, उनको व्यवस्थापन को कोई धक्का नहीं। जब ऑफ पीरियड मिलता है, जो पीटी का पीरियड मिलता है, वो पीरियड में उनको ये सिखाना है, उनको ये देना है। इनका अच्छा रिजल्ट मिलने के बाद ये जो पीडीसी जो पुणे जिला के जो एजुकेशन ट्रस्ट है, पुणे महाराष्ट्र में नाम मान्यवर संस्था है, इनके पुणे जिला में बहुत नेटवर्क है। अरे ये यहाँ के जो प्रिंसिपल है, ये तांबे शिंदे भाई यहाँ के प्रिंसिपल है, ये आध्यात्मिक है। इन्हें बोला कि मेरे बच्चे लोगों को ये देना है मुझे, इसलिए उन्हें हमारे साथ कांटेक्ट किया। और हमारे सभी ग्रुप के लोग जो घटक लोग है, पत्रकार संघ के मेदनकर साहब है, गुड्रे सर है, विश्वभर पाटिल है, अभी हम आए, या हमारा स्वागत होगा। बच्चे लोगों ने स्वीकार किया, हरिपाठ दिया, टीचर लोगों ने संकल्प किया कि हम देने वाले। अरे इनको शुभकामनाएं देते हुए, इनका सहयोग लेते हुए हम आगे जेजुरी जा रहे। और ये महाराष्ट्र में अभी जलगांव में, मुक्ताई नगर में होगा। हमारे पास पैठण के लोग आए, हमारे पास आपेगांव के लोग आए, हमारे पास नासिक के लोग आए। जून में बाकी जाने के पहले एक ही दिन में, एक ही टाइम में पूरा महाराष्ट्र में वो ये उपक्रम वापिस स्टार्ट होगा। उसके एग्जाम मौली संस्थान देने वाले हैं, उनका प्राइज मौली संस्थान करने वाले। अच्छा स्कूलों को प्रेजेंट वो करेंगे, अच्छा टीचर को प्रेजेंट वो देंगे, अच्छा स्टूडेंट को प्रेजेंट हो देंगे। और ये भारतवर्ष की ये जो पीढ़ी है, नई पीढ़ी, वो सुसंस्कृत, सुशिक्षित और आध्यात्मिक बनने के लिए मौली संस्थान ने जो संकल्प किया है, मौली के 7 से 50 वर्ष हो गए वर्षगांठ में। जब ये मालकी 19 जून से पंढरपुर जाने वाले हर रास्ते में मौली का स्वागत हरिपाठ से ये स्कूलों द्वारा होने वाला है। ये सौभाग्य की बात है और पूरा वारकरी संप्रदाय आनंदी और स्वाभिमान की बात है कि पूरा भारतवर्ष ये वारकरी संप्रदाय को मार्गदर्शन लेके आगे चलने वाला है। बस इसी या रुकते हम लोग।